नमस्कार. मी ॲक्युप्रेशर प्रदीप विष्णू परब ॲज ए डॉक्टर. मी तुमच्यापर्यंत आज हे जे वातावरण आहे, ते वातावरण फार आपल्या शरीराला त्रासदायक देणारं वातावरण आहे. पहिलं म्हणजे की हे डायरेक्ट हॉट याच्यामध्ये परावर्तन झालेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की याने जे होणारे डिसीज आहेत, एक म्हणजे पोटात मळमळ करणे, उलट्या, जुलाब आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲसिडिटी आणि कब्ज आणि आणि मूळव्याधीचा. हे याच्यामध्ये जे प्रकार आहेत, हे जे डिसीजचे प्रकार आहेत, ते तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन औषधाने तुम्हाला बरं वाटते की न बरं वाटते. दुसरी गोष्ट म्हणजे परत तुम्हाला वारंवार त्याच्यावरती कोर्स करावा लागतो. नाही बरं वाटलं की याच्यामध्ये पेशंट हायपर झाला का मग डॉक्टर त्याला ॲडमिट करतात. त्याच्या बऱ्याचशा बॉडीतल्या विटॅमिन्स डाऊन होतात. ओके. तर कधी-कधी अक्षरशः पेशंट रस्त्यामध्ये चक्करही पडतो. ह्याच्यामध्ये एक इन्फेक्शन फार मोठं आहे, ते म्हणजे युरिन ब्लॅडर. युरिन ब्लॅडरमध्ये ह्युमिडिटी तयार होते या हॉटनेसमुळे. तर त्याच्यामुळे डॉक्टर सरळ सांगतात की तुम्हाला युरिन इन्फेक्शन आहे. ओके. युरिन इन्फेक्शनमध्ये काय असते, डॉक्टर काय म्हणतात की त्याच्यामध्ये तुम्हाला युरिन इन्फेक्शन असल्यामुळे तुम्हाला रिपोर्ट काढावा लागेल, युरिन चेक करावं लागेल. पण तसं बघायला गेला तर युरिनमध्ये काहीही सापडत नाही. तरीही पेशंट लोकांना युरिन जळजळ होणे, युरिन इन्फेक्शन म्हणजे परत ते 2 दिवस कोणाला या क्लायमेटमध्ये एकदा होते, दोनदा होते, कडक होते. परत युरिन ब्लॅडर स्टोन होतात, किडनी स्टोन होतात. आता जे मी तुम्हाला सगळ्या डिसीज जे सांगितले आहेत, त्या तुमच्यापर्यंत येण्याचं कारण असं आहे की आपल्याकडे छान रिझल्ट आहे विदाऊट मेडिसिनने. आणि याच्यावर तुम्ही ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक करत बसता तर त्याचा तुम्हाला इन्फेक्शन डबल होतो. बघा, नोट करा, युरिन इन्फेक्शन सहसा क्लिअर होत नाही. तुम्ही जर आपल्याकडे ही ट्रीटमेंट घेतली 7-8 दिवसामध्ये बऱ्यापैकी रिझल्ट लागतो. लेडीज लोकांना युरिन इन्फेक्शनमध्ये फायब्रॉइडच्या गाठीही वाढतात. ओके. तर काही काही लोकांना माहिती नाही, तर याच्यामध्ये लिंबू सरबत पितात, त्याच्यामध्ये आल्याचा रस टाकतात. या गोष्टी सगळ्या करत असतात. त्याच्यामुळे फायब्रॉइड, परत युरिन बॅग याची साईज वाढते. त्यामुळे आपल्या युरिन ब्लॅडरच्या खालच्या ट्यूबला ती प्रेशर करते, दाबते. मग डॉक्टर याला ठरवतात की युरिन इन्फेक्शन. पण मूळ त्याला ट्रीटमेंट जी द्यायची आहे की बा त्याच्यामध्ये रक्तामध्ये जी हीट वाढलेली असते, ती हीट लॉस करायची असते. तर आपल्याकडे असे बरेचसे पेशंट आलेले आणि क्लिअर गेलेले. ह्या क्लायमेटमध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगतो, कोणाला काही प्रॉब्लेम झाला असेल, तर तुम्ही मला माझ्या या नंबरावरती फोन करा आणि हे असे आपले ही डिशेस आहेत. असे आपले डिशेस आहेत. ते डिशेस सॉल्व्ह करण्याकरता माझा नंबर आहे 9833147884. मी राहणार आहे गणेशनगर. कारण मी वारंवार सांगतोय तुम्हाला, पण तुम्ही काय लक्षात घेत नाही. पण जे माझ्याकडे पेशंट आता येतात, त्या लोकांनी फार नोट केलं आहे आणि स्वतः ते विदाऊट मेडिसिनने ट्रीटमेंट घेऊन दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचवतात. माझ्याकडे काही व्हिडिओज आहेत. तर माझ्याकडे जे काही तुम्हाला पाठवलेले व्हिडिओ ते तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या काळजीपूर्वक. ओके. हे आजार एकदम फार खतरनाक आजार आहेत. हे आजार तुम्हाला ब्लड प्रेशरपर्यंत पोहोचवणारे आजार आहेत. आणि लहान मुलांनाही खूप आजारही होतात. लक्षात घ्या की हे आजार आहेत, ते युरिन इन्फेक्शन करून तुम्हाला किडनी इन्फेक्शनकडे नेते. तर तुम्ही याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल युरिन इन्फेक्शनमध्ये, त्या रिपोर्टमध्ये बरेचसे नॉर्मल आहे. याच्यामध्ये तुम्हाला खोकलाही असतो. तर तो खोकला डॉक्टर कफ म्हणून ठरवतात. सुका खोकला याच्यामध्ये खूप येतो. तर या सुका खोकल्यामध्ये लहान मूल, मोठी मुलं, म्हातारी माणसं, वयोवृद्ध माणसं, ही सगळी माणसं आहेत त्यांना दम लागतो. दम लागतो आणि दम घुटतो पण याच्यामध्ये. तर याचं कारण काय असतं, या हीटमुळे आपण जे श्वास घेतो, तर बाहेरचं जे आवारण जे असते गरमीचं, ते आपण श्वासाद्वारे पोटामध्ये घेतो. मग ते घशाजवळ इन्फेक्शन होते आणि घसा हा तिथे खवखवतो, लिवलिवतो. तर डॉक्टर काय म्हणतात, कफ झालाय. पण कफ हा आपल्याला मुळात बॅलन्स करण्यासाठी, आपल्याला अन्न बॅलन्स करण्यासाठी, त्यासाठी आपल्या पोटामध्ये कफ असतो. पण त्यावेळेला कफची निर्मिती बॅलन्समध्ये असते. कफ आपल्याला जास्तीत जास्त कधी होतो? थंडीमध्ये होतो, पावसामध्ये होतो. पण या गरमीमध्ये कफ होत नाही. तर या गरमीच्या कारणाने डॉक्टर जे होमिओपॅथिक असतात किंवा ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक डॉक्टर, ते तुम्हाला सिरप देतात. मग जो आपल्याला अन्न पुरवठ्याने पोटात घातल्याने त्याचं फूड इन्फेक्शन न होण्यासाठी जो आपल्याला कफ बॅलन्स करतो आणि त्याची पचनक्रियाची जी कार्य करते तो कफ, तोही कफ असलेला बाहेर काढतात. मग आणखीन विकनेस होतो पेशंट, त्याचा वेट लॉस होतो, छातीमध्ये इन्फेक्शन होते. पण आपण काय करतो,
विदाऊट मेडिसिनने या हीटमध्ये ट्रीटमेंट देऊन फक्त त्याच्या थ्रोटमध्ये झालेली हीट आणि लिव्हरला जी हीट झालेली आहे ती हीट आपण डाऊन करतो. पेशंट अगदी 5-6 दिवसामध्ये चांगला क्लिअर होतो. याकरताही तुम्हाला मी सगळं आज या हॉटनेस सिस्टमवर मी तुमच्यासमोर येऊन तुम्हाला व्हिडिओ पाठवत आहे. काही असेल तर माझ्याशी संपर्क साधा पहिला. तुम्हाला जर काही डॉक्टरने रिपोर्ट करायला सांगितले असते, तर ते रिपोर्ट काढले असतील आणि त्या औषधाने जर तुम्हाला फरक पडत नसेल, तर आवर्जून मला नंबर करा. मी तुम्हाला माझा नंबर दिलेला आहे. परत एकदा सांगतो 9833 147 884. नमस्कार.